राज्यात आजपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे। खान्देश, नाशिकसह मराठवाड्यातील काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे। तर IMDनं जारी केलेल्या अंदाजानुसार काही भागामध्ये 5 ऑक्टोबरपर्यंत ढगाळ वातावरण राहील। राज्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे राज्यात बहुतेक धरणं 100% आणि मराठवाड्यातील धरणं ही 75% दरम्यान भरलेली आहेत। अहमदनगरमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सातत्यानं पाऊस सुरू असून पुन्हा धरण साठ्यामध्ये कमालीची वाढ झाली आहे। अनेक धरणांमधून विसर्ग देखील सुरू आहे। अहमदनगर जिल्ह्यातील अनेक धरणं ही 100% भरली आहेत। राज्य सरकारनं सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना महिना 1,500 रुपये देण्यात येत आहेत। तिसऱ्या हप्त्याचे 29 सप्टेंबर रोजी वाटप केलं जाणार आहे। म्हाडाच्या 2030 घरांच्या लॉटरीला अर्जदारांचा भरघोस प्रतिसाद मिळालाय। आता या लॉटरीसाठी प्राप्त अर्जाची प्रारूप यादी म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवरती प्रसिद्ध केली जाते। आज दावे हरकती दाखल करता येणार आहेत। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत देण्यात येणारा कृषी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आज होणार आहे। वरळीतील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे। मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं पुण्यातील वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आलाय। शिवाजीनगर न्यायालय आणि स्वारगेट इथल्या श्री गणेश कला क्रीडा रंगमंच परिसरामध्ये वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत। तसंच वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय। पंतप्रधान मोदींकडून सोलापूरकरांना मोठं गिफ्ट मिळणार आहे, कारण आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोलापूर विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। सोलापूर विमानतळ आजपासून सेवेमध्ये रुजू होणार आहे। सोन्याच्या दरामध्ये गेल्या काही दिवसांपासून तेजी दिसून येते। सोन्याचा भाव हा प्रतितोळा 75,000 गेलाय, तर चांदीचे भाव हे 89,000 स्थिर आहेत। पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे। 18व्या हप्त्याची रक्कम ही 5 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। बिगर बासमती तांदळावरील निर्यात बंदी हटवण्याचा निर्णय हा केंद्र सरकारनं घेतला आहे। त्यामुळे किमान निर्यात मूल्य हे $490 प्रति टन दरानं सर्व प्रकारच्या तांदळाची निर्यात आता करता येणार आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक ही 42,440 क्विंटल झाली। त्याला सर्वसाधारण भाव हा 4,325 रुपये प्रति क्विंटल होता। लातूरच्या बाजार समितीमध्ये पिवळ्या जातीच्या सोयाबीनची आवक ही सर्वाधिक 16,572 क्विंटल इतकी झाली। त्याला सर्वसाधारण भाव हा 4,700 रुपये प्रति क्विंटल मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 5,888 क्विंटलची आवक झाली। याला टोमॅटोला कमीत कमी 2,000 रुपयांपासून ते 4,500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये 1,33,062 क्विंटलची कांद्याची आवक झाली। यात लाल कांद्याला कमीत कमी 2,825 रुपयांपासून ते 4,750 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला आहे। राज्यातील मुख्य बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर प्रति क्विंटल 4,500च्या पुढे आहेत, तर किरकोळ बाजारामध्ये कांद्याची प्रति किलो 70 विक्री केली जाते। ग्राहक किलोभर कांदा खरेदी करण्यास सुद्धा धजावत नसल्याची परिस्थिती समोर आली आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये उडदाची आवक ही 10,533 क्विंटल झाली। त्याला सर्वसाधारण भाव हा 6,924 रुपये प्रति क्विंटल होता। लातूरच्या बाजार समितीमध्ये काळ्या जातीच्या उडदाची आवक ही सर्वाधिक 5,189 क्विंटल इतकी झाली। जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून जोरदार पाऊस धुमाकूळ घालतोय। 24-25 सप्टेंबरला झालेल्या पावसामुळे 515 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। या सर्वाधिक नुकसान हे कापूस आणि केळी पिकाचं झाल्याचा अंदाज कृषी विभागानं वर्तवलाय। रावेर तालुक्यातील कोसूर इथल्या रितेश परदेशी या तरुण शेतकऱ्यानं पारंपरिक पद्धतीनं केळी लागवड न करता नवीन तंत्रज्ञान अवगत करून केळी लागवड केली। याला केळीला तब्बल 3,131 रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी भाव मिळाला। राज्यातील पहिली महिला MIDC नागपूर जिल्ह्यातील कन्हान इथं उभारण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली। राज्याच्या औद्योगिक उभारणीमध्ये महिलांनाही प्राधान्य मिळावं यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। गिरणी कामगार आपल्या हक्काच्या घरांसाठी आक्रमक झालेत। मागण्या मान्य होत नसल्यानं 2 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आंदोलन करण्याचा निर्णय हा गिरणी कामगार संघर्ष समितीकडून घेण्यात आलाय। लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणुकीमध्ये सत्तेचा मार्ग मोकळा होईल अशी अपेक्षा महायुतीला आहे
आणि त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून राज्यभर या योजनेचा प्रसार आणि प्रचार केला जातोय। मात्र या योजनेवरून राजकारण हे चांगलंच तापलंय। राज ठाकरेंनी या योजनेवरून राज्य सरकारवर निशाणा साधलाय आणि सत्ताधाऱ्यांची कोंडी झाली आहे। लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता दिल्यावर जानेवारीमध्ये पगाराचे पैसेही द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे राहणार नाहीत। महिलांना अशा प्रकारे पैसे न देता नवीन उद्योग उभारले पाहिजेत असं राज ठाकरेंनी अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलंय। राज ठाकरेंनी केलेल्या टीकेमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगलंच पुरण आलंय, तर सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे। लाभ एकच आणि 3-3 महिने ओरबडतायत लाभाकरता, त्यामुळे हे तिन्ही भाऊ लबाड आहेत। लाडकी बहीण आईन इलेक्शनच्या तोंडावर अचानक तुम्ही योजना जाहीर करता, काही पॉलिसी डिसिजन नाही। त्यासाठी पुरेशी तरतूद सुद्धा केलेली आहे। कोणत्या खर्चावर कात्री लावावी, कोणत्या योजनेवर पैसे लावावेत याचा सगळे ताळेबंद आराखडा या सरकारने केलेला आहे। काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी स्वबळावर विधानसभा लढवणार असं जाहीर केलं। तसंच काही उमेदवारांच्या नावाची घोषणाही केली। आता लाडकी बहीण योजनेवर टीका केल्यामुळे आगामी काळात विरोधकांप्रमाणेच सत्ताधारीही राज ठाकरेंच्या टार्गेटवर असणार आहेत। तर राज्यात विधानसभा निवडणुका या दिवाळीनंतरच होण्याची चिन्ह दिसून येत आहेत। सण उत्सव पाहूनच निवडणुका घोषित करा अशी मागणी अनेक राजकीय पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे। निवडणूक आयोगाचे आयुक्त राज्याच्या दौऱ्यावर होते। आयोगाच्या आयुक्तांनी राजकीय पक्षांची भेट घेतली होती। त्यानंतर आज निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतली। राजकीय पक्षांनी काय मागण्या केल्यात याची माहिती निवडणूक आयोगाने या पत्रकार परिषदेत दिली। निवडणूक आयोगाने काय म्हटले बघा। सण उत्सव बघूनच निवडणुकांची घोषणा करा अशी राजकीय पक्षांनी मागणी केली आहे। महाराष्ट्रात पहिल्यांदा मतदान करणारे 19,48,000 मतदार आहेत। मतदार केंद्रावर सर्व सोयी सुविधा देणार, जिथे लांब रांगा असतील तिथे आसन व्यवस्था देणार। प्रत्येक मतदान केंद्रावर वृद्धांसाठी रॅम्प असणार असल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं। शहरी भागातील मतदान केंद्रावर सीसीटीव्हीची नजर असून दुर्गम भागात हेलिकॉप्टरने पोहोचणार असल्याचं आयोगाने सांगितलंय। सभी पार्टीज ने ऑलमोस्ट पहले तो ये कहा कि दिवाली और देव दिवाली और छठ की फेस्टिविटीज हैं, काफी फेस्टिवल सीजन है आगे, तो उसको ध्यान में रखकर ही चुनावों की घोषणा डेट्स की जाए। राज्यातील विधानसभा निवडणुका या दिवाळीनंतरच होणार अशी चिन्ह आहेत। महाविकास आघाडीमध्ये विधानसभेच्या जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असताना प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाविषयी भाकीत केलंय। उद्धव ठाकरेंच्या वाट्याला कमी जागा येणार असल्याचा दावा आंबेडकरांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा रंगली आहे। महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये सध्या जागा वाटपाची चर्चा आहे। आघाडीतील हे चर्चेचं गुऱ्हाळ सुरू असताना महाविकास आघाडीच्या जागा वाटपात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सगळ्यात कमी जागा मिळतील असा दावा वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र आंबेडकरांचा दावा खोडून काढला। उद्धव ठाकरे शिवसेनेला फक्त 44 जागा सोडायला तयार आहेत अशी असताना परिस्थिती। जागा वाटपाला आम्ही बसतो, आम्हाला माहिती आहे काय गणित आहे। कोणीही आकडा घेऊन बसलेलं नाही आणि पवार साहेब तर नक्कीच नाही। महाविकास आघाडीत कुणाच्या वाट्याला किती जागा येणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतल्या कामगिरीचा मात्र जागा वाटपात विचार केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या भाकितामुळे नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटलंय। यानंतर पाहूयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। अटल सेतूवर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम कार्यान्वित करण्यासाठी परिवहन विभागानं त्यासंबंधित चाचणी केली। मात्र ITMM हे पूर्ण क्षमतेनं वापरण्यासाठी उभारलेली यंत्रणा सक्षम नसल्याचं निष्पन्न झालं। देशभरामध्ये वंदे भारत ट्रेनची क्रेज दिवसेंदिवस वाढत चालली आहे। एकीकडे सुमारे 125हून अधिक सेवा ही वंदे भारत ट्रेनच्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये सुरू आहेत। चिली, कॅनडा, मलेशिया या देशांनी भारतातून वंदे भारत ट्रेन आयात करण्यात रस दाखवलाय। शासकीय यंत्रणांनी शाळांचं सर्वेक्षण करून कॅमेऱ्याची सुविधा नसलेल्या शाळांना तंबीही दिली आहे। तरी आजपर्यंत जिल्ह्यातील 4784 खासगी आणि शासकीय व्यवस्थापनाच्या प्राथमिक माध्यमिक शाळांपैकी तब्बल 1822 शाळांमधील लाखो विद्यार्थी हे कॅमेराअभावी असुरक्षित आहेत। महाराष्ट्रात राज्याच्या आरोग्य विभागानं सर्वांना मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतलाय। मोफत योजनेमुळे तब्बल 13 कोटी लोकांनी गेल्या वर्षभरामध्ये बाह्य रुग्ण विभागामध्ये उपचार घेतल्याचं समोर आलंय। माझी वसुंधरा अभियानामध्ये क वर्ग महापालिका गटामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेनं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय। पालिकेला पुरस्कार स्वरूपामध्ये 9 कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे।
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीच्या नोंदणी प्रक्रियेचं वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं जाहीर केलं। विद्यार्थ्यांना 2 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी अर्ज भरता येणार आहे। जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात औषधांचा ठणठणाट झालाय, त्यामुळे रुग्णांवर विना औषधं राहण्याची वेळ असल्याचं भीषण वास्तव समोर आलंय। उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयामध्ये 40 लाखांवर थकबाकी आहे। 3 आठवड्यांपूर्वी 50 लाख रुपयांच्या लाचखोरी प्रकरणी जीएसटी विभागाच्या 6 अधिकाऱ्यांना सीबीआयनं अटक केली होती। या प्रकरणी आता जीएसटी कार्यालयामध्ये सर्वत्र सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे। रुग्णालयात आग लागण्याच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत। यासाठी 11 शासकीय रुग्णालयामध्ये लवकरच अद्ययावत यंत्रणा राबवण्यात येते, ज्यामध्ये सॉफ्टवेअरद्वारे आगीची घटना तात्काळ करणार आहे। मानपाड्यात 40 खाटांचं मल्टी स्पेशालिटी आणि अद्ययावत रुग्णालय उभारण्यात येणार आहे। यासाठी 21 कोटी 60 लाखांचा कर्ज केला जाणार आहे। हृदयविकाराचा झटका आल्यानंतर गोल्डन अवरमध्ये रुग्णाला उपचार मिळाल्यास त्याचे प्राण वाचण्यास मदत होते। केईएम रुग्णालयामध्ये 2022 मध्ये सुरू केलेल्या कॅथलॅबद्वारे राबवण्यात येत असलेली स्टेमी प्रकल्पामुळे रुग्णालयांवर आणि रुग्णांवर तातडीनं एन्जिओप्लास्टी करून 189 रुग्णांचे प्राण वाचवण्यामध्ये यश आलंय। पोलीस विभागामध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। पुण्याच्या पोलीस आयुक्तालय कार्यालयामध्ये 152 रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत। इच्छुक उमेदवारांना 3 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे। दसरा दिवाळीच्या काळामध्ये ट्रॅव्हल्सचे तिकीट दर सुद्धा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। दराला आणि दसऱ्याला तिकीट दर हे वाढण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। दिवाळीमध्ये मात्र तिकिटामध्ये काही प्रमाणात वाढ होईल अशी सुद्धा माहिती ट्रॅव्हल व्यावसायिकांकडून मिळते। मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत म्हणून महावितरणानं सुरू केलेल्या वेबसाईटला चांगला प्रतिसाद मिळाला आहे। केवळ 14 दिवसामध्ये 1,22,000 शेतकऱ्यांनी त्यावर नोंदणी केली आहे। झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी 8,500 कोटी निधी MMRDA कडून मंजूर करण्यात आलाय। या निधी अंतर्गत घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन केलं जाणार आहे। वैमानिक तसंच केबिन कर्मचाऱ्यांना येणाऱ्या ताणाचं मोजमाप करण्यासाठी एअर इंडियानं एक नवीन व्यवस्था निर्माण केली आहे। कर्मचाऱ्यांनी ताण असल्याची माहिती कंपनीला दिल्यानंतर त्याची तपासणी कंपनीमार्फत केली जाणार आहे। तसंच त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्याच्या कामाचं नियोजन करण्याची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे। महिलांची सुरक्षा आणि रेल्वे प्रवासात वाढलेल्या गुन्ह्यांचं प्रमाण लक्षात घेऊन प्रवाशांसाठी कोपर ठाकुर्ली रेल्वे स्थानकामध्ये डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याअंतर्गत 2 पोलीस मदत केंद्राच्या शुभारंभाला प्रारंभ झालाय। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला 3 मोफत सिलेंडर देण्याची घोषणा राज्य सरकारनं केली आहे, परंतु अद्याप मोफत सिलेंडरचा लाभ त्यांना मिळालेला नाहीये। त्यामुळे मोफत सिलेंडर कधी मिळणार असा सवाल महिला विचारतायत। कुलाबा वांद्रे सेव्ज या मार्गावरील मेट्रो 3 प्रकल्पाचा पहिला टप्पा आता दृष्टिक्षेपास आलाय। त्यामुळे या टप्प्याच्या बांधकामासाठी ताब्यात घेतलेले 3 किलोमीटर अंतरातील 26 रस्ते मोकळे केले जाणार आहेत। त्यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार असल्यानं वाहन चालक आणि प्रवाशांना दिलासा मिळणार आहे।